स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. दिशा प्रज्वलित माझ्यासाठी, चंद्राला स्पर्श देला केर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही. कल्पना कल्पना. जर तुमची हीच मानसिकता राहिली तर तुम्ही बघा दगड वाचवाय. सगळ्या पण दगडांची पूजा नाही होत मिसेस कुमार. ह्याच्या पूर्वी की मी तुमच्याशी वाटेल तसं वागावं, तुम्ही इथनं चला, निघा आता खान साहेब. समजला माझा प्लॅन? नक्कीच पिंकीजी, प्लॅन बघा खूप चांगला आहे. तरी ह्यामध्ये मला काय मिळणार? बस तीच जे तुला पण हवंय खूपच. कल्पना बघा फक्त गाणार नाही, पण मी बघा तिला स्टार बनवणार. तू बघ, खोटा दिलासा पण नाही ना देतेस? नाही हो, कारण मी हे वचन कल्पनाला नाही, मला स्वतःला दिलंय. हो, आणि स्वतःला दिलेली वचनं जगात कोणीच नाही तोडत. मम्मी जी, डिनरला येताय ना? हो, विकी येऊ दे आधी, मग बघू. नाही अहो, त्यांना येण्यामध्ये कदाचित थोडा लेट होईल. तुम्हाला भूक लागली असावी ना? जेवून घ्या. खरंच मी बघेन नंतर वाट विकीची. तुला काय ग्रह झालाय? ह्यासारख्या तुझ्या युक्त्यांनी तुला माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणं जमणार? काय सिद्ध करायचंय ग तुला? हेच की बघ विकी, तुझी मॉम खाऊन पिऊन चैनीने शांत झोपलीये. हो, आणि मी तुझी पत्नी उपाशी तापाशी तुझी वाट बघत आहे बसून. नाही, मी बस फक्त मला वाटलं की तुम्हाला भूक लागली असावी, त्यासाठीच मी. माझ्या समोर नाटक करायचा प्रयत्न पण नाही करायचा. या सुंदर चेहऱ्यामागे किती घाण डोकं पण आहे ही गोष्ट मी चांगल्या रीतीने जाणते सुद्धा. मम्मीजी, माझ्या मनामध्ये असं मुळी पण नाहीये. तुम्ही जसं समजताय पण तसं मुळीच नाहीये. आज तागायत माझ्या मुलाने माझ्या समोर फक्त 2 वेळा वरच्या आवाजामध्ये बोलणं केलंय. शिवाय 2दाही बघ, मूळ कारण तूच होतीस. ह्या गैरसमजुतीत नको राहूस की माझ्या मुलाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तू या घरची मालकीण बनू शकशील म्हणून. फार चिरडून ठेवीन तुझे हे मनसुबे मी. या घराची मालकीण मी आहे केवळ. या घरावर हुकूम चालत असेल तर तो फक्त माझा. चालत आलाय, शिवाय चालत राहील. हो, फक्त माझा हुकूम लक्षात ठेवायचं. कोमेजलेलं फूल तुला बघ चांगलं दिसतं कधी? नाही. मला पण नाही दिसत. मग प्लीज हसून दाखव ना.
थोडस अजून. हे बघ, या छान वातावरणामध्ये ना ही उदासी बिलकुल सूट नाही करत आहे तुझ्यावर अंबिका. दॅट्स गुड. तू खुश असशील बघ ना अंबी, मग पूर्ण दुनिया मला खुश आहे असं दिसतंय. असंच मुलींना बहकावणं तुला खूप चांगल्या रीतीने येतं राहुल. जो स्वतःच बहकला असेल तो दुसऱ्यांना काय बहकावणार आहे. नशीमध्ये आहेस तू. नाही, जरासा धुंदीमध्ये आहे बस. असं दिसतंय तू आता प्यायलास राहुल. प्यायची मला गरजच काय मुळी. पण जेव्हा तुझ्या बरोबर असतो ना तेव्हा नशा आपोआप व्हायला लागते. अच्छा, तर मग तू माझ्यापासून दूर राहिलेलंच चांगलं राहुल साहेब. माझ्या मनात तर अजून बघ जवळ यायचं आहे अंबिका. जेव्हा नशा वाढत जाईल ना तेव्हा वाहत जाण्याचा असणार खरा धोका. आज मला वाहवत जाऊ दे ना अंबिका. राहुल, अंबी, राहुल. राहुल, रात्र खूप झालीये. घरी जायचं. चल मग. आय एम सॉरी अंबी. लेट्स गो. विकी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सिट. काय बरं झालंय, खूपच थंड गुड मॉर्निंग. नाही, कुठे काय. विकी, तुला माहितीये जेव्हा मी घरामध्ये होते तेव्हा नेहमीच बघ तसं बनण्याचा प्रयत्न करत राहिले जशी पापांची इच्छा राहिली. शिवाय आता इथे सासरी माझ्या दरवेळी तसंच वागण्याचा प्रयत्न करत असते बघ जशी मम्मीजींची इच्छा असते. का म्हणून? मॉम परत बोलली काही? नाही, असं कुठे म्हणाले नाही. जर कोणी काही म्हणालं नाही तर देन आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. सरप्राईज? आपण दोघे बाहेर जाणार आता. बाहेर म्हणजे पण कम ऑन, आपलं दोघांचं लग्न झालंय केव्हाच. अरे हनीमूनवर जायचंय की नाही जायचंय आता? विकी, पण तू बघ मम्मीजींशी ह्या बाबतीत बोललास आधी? ओ गॉड, एक काम करतो, तू ह्या गोष्टीची फिकीर बिलकुल नको करू. तू बघ फक्त पॅकिंग कर बघू. शिवाय मॉमशी मी बोलीन ह्याबद्दल. नाही, तू नाही जाणार आहेस कुठेही. कोणाला विचारून तू हा डिसिजन घेतलास? मला स्वतःलाच विचारून. मी माझ्या बायकोबरोबर थोडासा वेळ घालवू इच्छितो आणि त्यासाठी मला कोणाच्या परमिशनची गरज पण नाहीये. बालपणापासून ते आज तगाय तुझ्या सगळ्या गरजा सुद्धा मी नक्की केल्यात विकी. हे विसरू नको, तू आहेस कुणाचा मुलगा. मॉम, तर मग काय उद्या तू असं सांगशील की श्वास सुद्धा मी तुला विचारून घ्यायची गरज आहे? बरं मग ती गोष्ट सुद्धा मी मानली पाहिजे? विकी, जे ऐकलंय ते खरंच ऐकलंय. अ डॉटर इज ऑलवेज अ डॉटर, बट अ सन इज अ सन टिल ही इज नॉट मॅरिड. हे कल्पना जेव्हा या घरामध्ये आली ना तेव्हापासून तुझं वागणंच बदललंय विकी. मॉम, हा तुझा गैरसमज आहे.
बिचारीने नाहीच सांगितलंय, मीच फोर्स केलं बाहेर जाण्यासाठी. नाही सांगत नंतर तेच करून घेणं बाईच्या स्वभावामध्ये मुळात असतं. जर इतकंच होतं तर मग ती स्वतः का म्हणून नाही आली माझ्याशी बोलायला, तुला का म्हणून पाठवलं? मॉम, तू विषय कुठनं कुठं नेत चाललीयस. तुला का नाही समजत की माझं लग्न मॉम आत्ताच झालंय म्हणून? शिवाय आम्ही दोघं बघ काही काळ एकत्र घालवू इच्छितो आणि मी या धावपळीपासून दूर थोड्या दिवसांसाठी बाहेर जाऊ इच्छितो. दॅट्स इट. ज्या आलिशान बंगल्यामध्ये तू राहत आहेस विकी, ज्या गाडीमधून तू फिरतोस, सोसायटीमध्ये तुझी इब्रत आहे, रिस्पेक्ट आहे, हे सर्व बघ त्याच धावपळीमुळे. शिवाय तू त्याच धावपळीपासून पळू पाहतोस. कधीपर्यंत स्वतःच्या आयुष्याशी असा खेळत राहणार आहेस तू? विकी, मौज मजा करायला पूर्ण जीवन पडलंय रे. बघ आधीच तुझ्या बायकोमुळे अरे आपल्या कंपनीचा इतका मोठा लॉस होऊन गेलाय. बघ, ही डील आपल्यासाठी खूपच जरुरी आहे. शिवाय बघ, त्या मीटिंग मध्ये तुझं उपस्थित राहणं खूप जरुरी आहे. माझी अशी इच्छा आहे, अरे ज्या रस्त्यावरून धावायचं आहे तुला उद्या, आज त्या रस्त्याची चांगल्या तऱ्हेने ओळख करून घ्यावीस. मॉम, जर मी कल्पनाला प्रॉमिस नसतं केलं तर मग मी थांबलोही असतो. आय एम सो सॉरी. सगळी तयारी झालेली आहे आणि मी तसं पण तुला इन्फॉर्म करायला आलोय. खरा परवानगीची गरजच नाहीये. मी आणि कल्पना जाणार नक्की. बावळट, बायकोचा गुलाम बनून गेलाय हा. मॅम, कल्पनाजींनी जरूर कुठली ना कुठली जादू केली आहे. जादू माय फोट. अपशकुनी आहे मुलगी ती. जेव्हापासून ती या घरामध्ये आलीये सर्वांना आपल्या काबूत केलंय. अरे अगदी या घरातले नोकर पण बघ तिच्याच बाजूने बोलतात. जर तुम्ही मला प्रमोशनचं प्रॉमिस करता तर मग मी या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण सांगू शकतो तुम्हाला. बघा, तू मला सोल्युशन देणार प्रदीप? झोपणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातून स्वप्न काढण्याची ताकद ठेवते मी. तू मला काय सोल्युशन देणार बोल? शिवाय राहिला प्रश्न प्रमोशनचा, तर मीटिंगचे सगळे पेपर्स तयार करू द्याच्या. शिवाय साईन करण्यापूर्वी मला दाखव. ओके. कल्पना, एक बघ सांगू? नाही, बिलकुल नको. नाही, मला बोलायचंय. मी जाणते पण तुम्हाला काय सांगायचंय. ओके, तुम्ही जाणता आहात की मी काय बोलणार पुढे, मग सांगा. हेच ना की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता म्हणून. बरं बरं, मी म्हणू इच्छितोय. अच्छा, बोला हो. आय लव्ह यू. कल्पना, कोण सांगतं की स्वप्न सत्य नाही होत? माझं स्वप्न तर माझ्या जवळ बसलंय, ते पण प्रत्यक्षपणे. खरं सांगू कल्पना, जेव्हा तू माझ्या जीवनामध्ये आलीस बघ, तू माझा विश्वास बदललायस. मी जगातला सर्वात नशीबवान असा माणूस. आता बघ, हा कोण आहे यार जो माझ्या बायको बरोबर चोरलेल्या क्षणात पण हिस्सा मागतोय? बस 1 मिनिट देता? ओके, दिला. 1च मिनिट. हा. ओके. हॅलो. कल्पना, गुरमीत बोलतोय. हा गुरमीत, बोल बोल. अगं ऐक, एक खुशखबरी आहे. यु नो, माझं प्रमोशन झालंय बघ. आता तुझ्या जागी नवीन लॉबी मॅनेजर म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. हो वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. थँक्यू सो मच. यु नो, मला ही बातमी आत्ताच कळाली तर म्हटलं सगळ्यात पहिले आधी तुलाच सांगावं. कल्पना, मी ही जबाबदारी खरंच नीट बघ उचलू शकेन? ऑफ कोर्स गुरमीत, आय एम शुअर यू विल डू अ ग्रेट जॉब. इनफॅक्ट तूच ह्या पोस्ट करता परफेक्ट आहेस बघ. कल्पना,
गुरमीत मी तुझ्याशी बघ नंतर बोलू. ओके फाईन, ठीक आहे, बाय. बाय. 1 मिनिट बोलणार होतीस हं? तू बघ 5 सेकंड वेस्ट केलेस. सॉरी. सॉरी. फक्त सॉरीने काम नाही चालणार हा. चूक केलीस तर शिक्षा तर मिळायलाच पाहिजे. हो, आणि तुझी शिक्षा ही आहे. विकी, विकी समोर बघ. कल्पना, तू माझ्या बरोबर असताना मग मी मेलो पण जरी ना तर मला मुळीच दुःख नाही होणार. विकी, हं? मी एक बघ सांगू. आय लव्ह यू. ओ गॉड. सॉरी. हॅलो. हॅलो कल्पना, गुरमीत बोलतोय. बोल गुरमीत. ॲक्च्युली मला तुझी काही मदत हवी होती. हाऊसकीपिंग बद्दल तुला काही विचारायचं होतं. Hey, I have a booking in the name of Mr. Kumar and Mrs. Kumar. रूम नंबर 214. Okay. विकी, हं? इथे घराबाहेर येऊन किती छान वाटतंय ना. विकी, काय हो झालं? तू इतका अपसेट का म्हणून दिसतोयस? हं? मी तुला बघ बोलले काही काय ते? की घराबाहेर आल्यानंतर वाटतंय की नाही छान. विकी कम ऑन. तसं पण ही तुझीच आयडिया होती ना की आपण हनीमूनवर जायचं. कम ऑन, चिअर अप विकी. हां, ही माझीच आयडिया होती. शिवाय मला माहित होतं की तुला ही जागा फार आवडेल खरंच. फायनली, ॲट लास्ट, तू आणि मी दोघं बघ फक्त एकटे. ओके का? एक सेकंड, गुरमीतचा फोन आहे. हॅलो. कल्पना, गुरमीत बोलतोय. हा गुरमीत, बोल बोल. यु नो कल्पना, जेव्हा माझा ह्या लॉबी मॅनेजरच्या पोस्टवर प्रमोशन बघ झालंय ना, तेव्हापासून मी खूप खुश आहे. यु नो, आय एम रिअली एन्जॉईंग माय वर्क. अच्छा गुरमीत, तू बिलकुल टेन्शन बाजूला ठेव. बाकीच्या गोष्टी मी तुला आल्यावर समजावून देईन. आणि कल्पना, जर मला काही अडलं विचारायचं असेल तर मी तुला फोन करू ना. येस ऑफकोर्स. गुरमीतचा फोन होता. बघ काय आहे ना की हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग रिलेटेड प्रॉब्लेम बघ झाला होता, म्हणून त्याने फोन केला. तुला माहितीये गुरमीत ना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागतो. आता बघ ना, छोटीशी हाऊसकीपिंग रिलेटेड काही होतं म्हणून ही जस्ट कॉल्ड मी अप, यू नो. मला गुरमीतच्या गोष्टी ऐकण्यात कोणताही इंटरेस्ट नाही. तो काय असं परत परत फोन करणार? सर जरा शांत राहा सर. पत्नी आहे माझी, जीवानिशी मारीन तुला.
व्हॉट द हेल. इथे आपल्या प्रोजेक्टचा ग्राफ खाली जात आहे आणि तुला तिथे तुझ्या पत्नीचा पदर पकडून बसायचंय. तू लगेच इथे परत ये बघू. कशी आहेस तू हे मला विचारता नाही येणार, कारण हनीमूनला गेलेलं कपल कधी सॅड तर होऊ नाही शकत. खरंच हॅव्हिंग अ गुड टाइम. या हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊन प्रभात नवी, दश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी. चंद्राला स्पर्श तेला केर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरू